नका, मला जास्त बोलू द्या, तुम्ही कमी बोला. आताच मी दवाखान्यात टॅबलेट घेऊन आलो, दवाखान्यात जाऊन ECG वगैरे केली. हा, त्यामुळे सरळ बस. हे काय असं? कुठं? इकडे बसा, मागे बस. चला, एक जणी चेअरवर नाही बसणार आजपासून. लवकर. कुठे बस? तिकडे बस, तिकडे बेंचवरती बस. उठ. हा, सर्वच उठा. लवकर. मिनिंग ऑफ गुडविल. गुडविलचा मिनिंग बघायचा आपल्याला. ठीक आहे. गुडविल म्हणजे काय रे? कोण सांगू शकेल? गुडविल म्हणजे काय? रेप्युटेशन, नेम, फेम, है ना? बरोबर आहे. हे आता नेम फेम पण टू वे असतं, पॉझिटिव्ह ॲज वेल ॲज निगेटिव्ह. काय राव, तर क्लासच घेत नाही, आजारी आजारी म्हणून 8 दिवस क्लासच नाही घेतला, है ना? दॅट इज निगेटिव्ह गुडविल. तुम्ही जर चर्चा करत असाल बाहेर, मला कसले गुडविल म्हणायचं? तर लय भारी शिकवतात, है ना? जाधव सरांच्या बॅचच्या मुलांना अकाउंटला 100 पैकी 100, 1-2 नाही 12 विद्यार्थ्यांना आहे. म्हणजे आपल्या क्लासचे 12 स्टुडंट महाराष्ट्रात फर्स्ट आलेत इन अकाउंट. छान शिकवतात, अभ्यास करून घेतात, वे ऑफ टीचिंग ग्रेट. त्याला बोलायचं गुडविल, पॉझिटिव्ह. बरोबर. आता दोन्ही गुडविल कशा क्रिएट होतात किंवा बनतात? निगेटिव्ह गुडविल केव्हा बनेल? जेव्हा लक्ष देत नसेल, है ना, क्विक सर्व्हिस नसेल, क्वालिटी प्रोडक्ट नसेल, स्टाफ पोलाईट नसेल, स्टाफचा सपोर्ट नसेल, जो कोणता बिझनेस असेल त्या बिझनेसमधनं जर एम्प्लॉईचा सपोर्ट नसेल, एम्प्लॉईज काम करत नसतील, तर गुडविल निगेटिव्ह होत जाते. बराबर. येस ऑर नो? आणि जर लोकेशन व्यवस्थित नसेल तर ही गुडविल होत नाही मार्केटमध्ये, है ना? लोकेशन असेल पण ह्याच्या दुसऱ्या गोष्टी जर निगेटिव्ह असतील तर गुडविल निगेटिव्ह होत जाते. बरोबर. पण जर स्टाफ बेस्ड असेल, एम्प्लॉईज बेस्ड असतील, क्विक सर्व्हिस असेल, बेस्ट सर्व्हिस असेल, क्विक प्रोडक्शन असेल, क्वालिटी प्रोडक्ट असेल, एम्प्लॉईज पोलाईट असतील, ओनर पोलाईट असतील, एकदम बेस्ट असेल, त्याला म्हणायचं पॉझिटिव्ह गुडविल. आणि लोकेशन बेस्ड असेल म्हणजे गुडविल वाढण्याचे, गुडविलचं व्हॅल्युएशन होण्याचे हे पॉइंट सांगितले तुम्हाला, है ना? टू बी कन्सिडर द फॉलोइंग पॉइंट्स फॉर गुडविल: लोकेशन, एम्प्लॉईज, रिलेशन विथ कस्टमर, क्विक सर्व्हिस, बेस्ट सर्व्हिस, क्वालिटी प्रोडक्ट. These are points we will consider for valuation of goodwill. ओके. मग आता ऑलरेडी पार्टनरशिप आहे, त्याच्यामध्ये एक पार्टनर ॲड होतो. मग ऑलरेडी जी पार्टनरशिप आहे त्यांनी खूप मेहनत घेतली, मग त्यांचं मार्केटमध्ये गुडविल असेल किती? मनीमध्ये कन्सिडर करावं लागेल ना. मग कसं कन्सिडर करायचं? ती कॉन्सेप्ट आहे व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. समजला? आता आपल्या क्लासची गुडविल कन्सिडर करायची कशी? तुम्ही तर सांगता बाहेर चांगलं आहे, काही जण म्हणतात वाईट आहे, काही जण म्हणतात चांगलं आहे. डिपेंड्स ऑन ह्युमन बिंग, डिपेंड्स ऑन ब्रेन. पाची बोट सारखे नाहीत, सर्वजण माहीत नाही. बरोबर आहे. तरीही हे तर झालं बाहेर बोलायचं, पण इन मनी गुडविलची व्हॅल्यू किती? कशी कन्सिडर करणार, कशी कॅल्क्युलेट करणार, हे आपल्याला बघायचं या लेसनमध्ये. व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. समजला? बेस समजला तुम्हाला? गुडविल म्हणजे समजली, व्हॅल्युएशन समजला. मनीमध्ये व्हॅल्युएट करायचे आणि जेवढी गुडविल व्हॅल्यू झाली की येणाऱ्या पार्टनर तेवढे पैसे घेऊन येणार आणि रिमेनिंग ओल्ड पार्टनरला देणार. का ओल्ड पार्टनर देणार? कारण मेहनत कोणाची आहे? ओल्ड पार्टनर. म्हणून कोणाला द्यायचा? ओल्ड पार्टनर. समजलं? यस. ओल्ड पार्टनर. कोणता रेशो? रॉंग, सॅक्रिफाईस रेशो. न्यू पार्टनर आल्यामुळे ओल्ड पार्टनर सॅक्रिफाईस करणार, त्या रेशिओ मध्ये त्यांना द्यायचं. मग सॅक्रिफाईस रेशिओ कसा काढायचा?
जो मुझे मिलता था उसमें से सैक्रिफाई करूंगा, या मुझे 1 करोड़ मिलने वाले, जा जा एंजॉय कर, तुझे 90 करोड़ दिए, ऐसा होता है? मतलब मेरे पास ऑलरेडी 1 करोड़ है, मतलब मेरा ओल्ड है, अब मिल रहे हैं मुझे 80 लाख, मतलब ये न्यू है। ओल्ड 1 लाख, न्यू 80 लाख, मैंने सैक्रिफाइस कितना किया? 20 लाख। समझ रहा है? एक टेक्निक, तरीका बता रहा हूँ। सैक्रिफाइस रेशियो कैसे कैलकुलेट करते हो? ओल्ड माइनस, बैठ गया दिमाग में? आगे बढ़ सकते हैं? सैक्रिफाइस उसी में से होता है जो अपने पास होता है, तो अपने पास जो है वो ओल्ड है। डन? ओल्ड रेशियो माइनस न्यू रेशियो। इफ in question new ratio is not given, then how to calculate the sacrifice ratio? Yes, old ratio is treated as sacrifice ratio. म्हणजे क्वेश्चन मधला जो ओल्ड रेशो असेल त्याला ट्रीट करायचं, अज्युम करायचं की हाच आपला सॅक्रिफाईस रेशो, केव्हा? जर क्वेश्चन मध्ये न्यू रेशो दिला नसेल तेव्हा. गॉट इट? आता आपण पुढे जाऊयात, एक 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 कॉन्सेप्ट कव्हर करू. आज आपण थेरीज कव्हर करू. ठीक आहे? समजलं? त्रास देऊ नका. डॉक्टरने सांगितलं की तुम्ही टेन्शन कसलं तरी घेताय, ECG काढलेले आहे, त्याच्यामध्ये 5 कॅन्डल असतात, जास्त 5 असतात, ते प्रत्येक वेगवेगळी गोष्ट शो करते. डॉक्टरने सांगितलं मला, त्यातली जी एक आहे ती शो करते स्ट्रेस. म्हणजे मी स्ट्रेस घेतोय, मलाच माहित नाही मी कशाचा घेतोय, है ना? त्यामुळे त्रास देऊ नका. यायचं असेल इथे आल्यावरती फक्त अभ्यासच करा, ठीक आहे? किंवा घरी बसून करा. लास्ट 40 डेज आहे, इथे आलं तर सिरियस स्टडीज करायची, नाहीतर क्लासच्या टायमिंगला यायचं, 6ला यायचं, 9ला जायचं. मग तुम्ही गोंधळ घाला घरी काय करायचं, इथं येऊन अभ्यासच करायचा. आणि जर मी म्हटलं है ना, स्टँडअप, गेट आउट, विदिन 5 सेकंडमध्ये हॉलच्या बाहेर पाहिजे. समजलं? नो आर्ग्युमेंट. त्रास द्यायचा नाही, नाहीतर हे मास्तर जाईल वरती लवकर. जगू द्या, सेवा करू द्या, है ना? खूप काही सेवा करायची आहे. स्कूल कमी फीसमध्ये चालू करायचं आहे. जे गरीब लोक आहेत, जे शिकू शकत नाही, त्यांना शिकवायचं आहे. जे गरीबाने गरीब राहिलं नाही पाहिजे. श्रीमंताने श्रीमंतच व्हायचं, गरीबाने गरीबच राहायचं, श्रीमंताने गरिबांचा फायदा घ्यायचा. हे जे चालत आलेलं आहे, थोडंसं बदलण्याचा प्रयत्न आहे. समजलं? इथे फीस कमी का घेऊ शकत नाही? रेंट आहे, बऱ्याचशा गोष्टी. माझी इच्छा असेल तरी मी घेऊ शकत नाही, तिकडे स्वतःच आहे म्हणून कमी फी. एवढं काय करता येईल आपल्याला समाजासाठी करायचं आहे, म्हणून त्रास देऊ नका. त्याच दिवस जगू द्या. हां, ठीक आहे? तर आलात, स्टडी करायचं नाही तर घरी बसून अभ्यास करायचा, इथे येऊन मस्ती करायची नाही. ओके? समजलं? चला, तर आता आपण स्टार्ट करू. इट इज ऑफन फाउंड दॅट बिझनेस फर्म इज इन अ पोझिशन टू earn more profit as compared to another firm dealing in same or similar line of goods and services. समजलं का? गुडविल मीन्स व्हॉट? सेम लाईन बिझनेस आहे, नेचर ऑफ बिझनेस सेम आहे, पण अदर बिझनेस पेक्षा एखादा बिझनेस जर जास्त प्रॉफिट कमवत असेल तर का कमवतो? बिकॉज ऑफ गुडविल. समजलं? बिकॉज ऑफ गुडविल. समजा एक्झाम्पल असे 2 बिझनेस आहेत, ए आणि बी. म्हणजे हा आपण आपल्याला समजण्यासाठी आपलंच एक्झाम्पल घेऊ क्लासचा. हा बी क्लास आहे, ए क्लास आहे आणि हा बी क्लास आहे. बरोबर आहे का? एक क्लासला आहेत मुलं 150 फॉर 12th कॉमर्स, है ना, आणि दुसऱ्या क्लासला आहेत 30 स्टुडंट्स 12th फॉर कॉमर्स. मग यांच्यामध्ये, आणि हे सिमिलर लाईन ऑफ बिझनेस आणि जवळ आहे, दूर पण नाहीत. म्हणजे हा आपला इथे आहे, दुसरा बाजूला असेल. समजलं? यस ऑर नो? तर आपण आपल्याबद्दल पॉझिटिव्ह विचार करू, निगेटिव्ह करायचं का नाही. समजा आपल्या क्लासला किती आहेत? 150 आणि दुसऱ्या क्लासला किती आहेत? 30. हा डिफरन्स का? बिकॉज ऑफ गुडविल. समजलं? लाईन समजली तुम्हाला? काय म्हटलंय? जर समजा एखादा बिझनेस अशा पोझिशन मध्ये असेल की तो जास्त प्रॉफिट, अर्न मोर प्रॉफिट, जास्त प्रॉफिट कमवतोय ॲज कम्पेअर टू दुसऱ्याच्या तुलनेमध्ये, पण तुलना कोणासोबत? सिमिलर लाईन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस.
म्हणजे क्लासने क्लासवाल्यासोबत करायची, क्लासने मेडिकलवाल्यासोबत नाही करायची, मेडिकलवाल्याने मेडिकलवाल्यासोबत करायची, हॉटेलने हॉटेलसोबत करायची, है ना, क्लबने क्लबसोबत करायची. समजतंय? वडापाववाल्याने वडापाववाल्यासोबत करायचे, चहावाल्याने चहावाल्यासोबत करायचं. बरोबर है ना. जलजिरावाल्याने जलजिरावाल्यासोबत करायचं, है ना. किंवा एक खूप मोठं हॉटेल आहे त्याच्यापुढे जलजिरा आहे, है ना. जलजिरा एक टपरी असते ना, मग त्या टपरीने त्या हॉटेलसोबत कंपॅरिझन नाही करायचं. सिमिलर लाईन ऑफ बिझनेस, सिमिलर लाईन ऑफ सर्व्हिस, म्हणजे क्लास क्लास, ते पण कॉमर्स कॉमर्स नॉट सायन्स. समजलं? कारण की सिमिलर सर्व्हिस नाही ना. आता सीए सर्व्हिस देतो बरोबर, डॉक्टर पण सर्व्हिस देतो, मग ही सर्व्हिस सर्व्हिस कम्पेअर करायची का? दोघांची नेचर ऑफ सर्व्हिस वेगळं आहे. समजलं? जर एकापेक्षा दुसरा जर जास्त प्रॉफिट कमवत असेल तर एकच रिझन, एकच कारण आहे, दॅट इज गुडविल. सच एक्स्ट्रा काय म्हटले, हा जो एक्स्ट्रा प्रॉफिट अर्न करण्याची कॅपॅसिटी आहे त्या बिझनेसची, का कशामुळे? बिकॉज ऑफ गुडविल, रेप्युटेशन. बरोबर समजलं? कंपॅरिझन आपण करू शकतो ना. समजा एक्झाम्पल, आता आपल्या क्लासपेक्षा जर पुढच्या वर्षी जर सिच्युएशनच चेंज झाली, इकडे 30च ऍडमिशन झाले आणि दुसऱ्या क्लासला 150 झाले, म्हणजे गुडविल कमी झाली, निगेटिव्ह गुडविल. एन नंबर ऑफ रिझन. स्टाफने तुम्हाला त्रास दिला, कुठे चालला, बस इथं अभ्यास कर. तुम्ही काय म्हणा, देतात रे बाबा, हे अभ्यास 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 अभ्यास, मोकळा श्वासच घेऊ देत नाही, नको इथे क्लास लाव. बरोबर. लाईफसाठी इम्पॉर्टंट आहे, फ्युचरसाठी इम्पॉर्टंट आहे स्टडी करून घेणं, तरी तुम्ही काय म्हणता, नको. निगेटिव्ह गुडविल होत गेली. बरोबर. त्याच्यामुळे ॲडमिशन कमी झाले ॲज कम्पेअर टू अदर्स. म्हणजे काय काय म्हणायचं ह्याला, गुडविल. काय बोलायचं? याच ठिकाणी जर तुम्ही म्हणलात ती मस्ती कर पण इथेच क्लास लाव, लय अभ्यास करून घेतात, है ना, जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे नाही, पण थोडीशी साथ दे सरांना, कोऑपरेट कर, तर तुला खूप चांगले पर्सेंटेज पडणार. तर कोऑपरेट नाही केलास तर मग, बरोबर आहे का, है ना, शेवटपर्यंत सरांच्या सोबत राहायचं असं सांगितलं, काय म्हणायचं, पॉझिटिव्ह गुडविल. याच्यामुळे ॲज कम्पेअर टू अदर्स अर्निंग जास्त होणार. समजलं? येस ऑर नो? यस. पुढे, दस गुडविल इज गुड नेम. गुडविल म्हणजे काय रे? चांगलं नाव. गुड विशेष, रेप्युटेशन ऑफ द बिझनेस इन द माइंड ऑफ ऑल रिलेटेड पार्टीज. बिझनेसच्या रिलेटेड जेवढ्या पार्टीज आहेत तेवढ्यांच्या माइंडमध्ये असलेलं चांगलं नाव म्हणजेच काय म्हणायचं, गुडविल. समजलं? राऊंड चेअर घेऊन ये, राऊंड, है ना. काय म्हणायचं याला, गुडविल. आता रिलेटेड पार्टीज कोणकोणत्या आहेत? रिलेटेड पार्टी है ना, थांबा जरा घाम येतोय, त्रास होतोय, फॅन लाव, फॅन लाव. हाय स्पीड नको करू, है ना. रिलेटेड पार्टीज कोणकोणत्या आहेत? कस्टमर, सप्लायर, फायनान्शियल इन्स्टिट्यूशन, एम्प्लॉईज. यांच्या माइंडमध्ये गुड नेम विशेष म्हणजे गुडविल. समजला? आता समजा बँक आहे, बँकेने समजा जर बिझनेस लोन दिला, बँकेला वाटत असेल हा चांगला आहे, EMI येईल, म्हणजे त्यांच्या माइंडमध्ये गुड नेम आहे, त्याला काय बोलायचं, गुडविल. एम्प्लॉईज आहेत, त्यांना वाटत असेल की हा चांगली कंपनी आहे, वेळेवर मला सॅलरी भेटते, त्रास देत नाहीत, व्यवस्थित आहे, काय बोलायचं याला, गुडविल. समजला? कस्टमर पण सॅटिस्फाय असेल, है ना. आता एखादा डॉक्टर असतो, आपण काय म्हणतो, इथे जायचं कमीच होतं, त्या डॉक्टर बद्दल आपण काय विचार केला, गुड, काय बोलायचं, गुडविल. म्हणतो हे डॉक्टरकडे नको रे जाऊ, फरकच नाही पडत. समजलं? का झाला असं? कारण की लो सर्व्हिस. समजलं? क्वालिटी सर्व्हिस नाही, म्हणून असं होत असतं. बघा पुढे जाऊ आपण. ही जी रेप्युटेशन आहे, ही जी रेप्युटेशन आहे मित्रांनो, रेप्युटेशन कशी क्रिएट होते? रेप्युटेशन क्रिएट होण्याचे खूप सारे फॅक्टर्स आहेत. कोणकोणते फॅक्टर्स आहेत लक्ष द्या.
पहिला कोणता रे? क्वालिटी गुड्स. पहिला कोणता? क्वालिटी गुड्स. जे गुड्स देणार आहे त्या क्वालिटी गुड्स असल्या पाहिजे. रिलेशन विथ पार्टीज, सर्व्हिस प्रोव्हाइडेड, कन्सिस्टन्सी. सर्व्हिस व्यवस्थित दिली पाहिजे आणि ती सर्व्हिस जी आहे मित्रांनो ती कन्सिस्टन्स असली पाहिजे, है ना. आता एक्झाम्पल समजा सोपचं नाव सांगा जो की फेमस आहे. डो. करेक्ट. डो सोप. खरंच. पण हा फेमस जो सोप आहे तो मार्केटमध्ये भेटतच नाही असं होतं का रे? नाही होत. भेटतोच, है ना. तुम्हाला सोप पाहिजे असेल समजा या शॉपमध्ये नाही तर पुढच्या शॉपला भेटतोच ना. म्हणजे काय? प्रोडक्शन मध्ये कन्सिस्टन्सी आहे, कस्टमर पर्यंत रेग्युलर भेटतो, त्यामुळे कस्टमरच्या माइंडमध्ये गुडविल कंटिन्यू राहत असते. बरोबर समजलं का? आपण पण तेच केलेलं आहे. आपण तुम्हाला मी सुट्टी दिली काय अननेसेसरी? नाहीच दिली. ज्या दिवशी मला शक्य नाही त्या दिवशी यश सरांनी घेतला. मी प्रायोरिटीनुसार क्लास लेक्चर अरेंज होतात. आज आता 11ला सुट्टी म्हणजे 11चे नाही घेतले तरी चालतात, कारण की सिलेबस संपला, रिव्हिजन पण सुरू झाला. म्हणजे मला असं वाटेल की अख्ख्या या एरियामध्ये की 11th कॉमर्सचा डबल रिव्हिजन करून देणारा क्लास एकमेव आपला आहे मला वाटतं. की आपल्याविषयी आपण पॉझिटिव्ह विचार केलाच पाहिजे, निगेटिव्ह विचार करायचा. मला असं वाटतं की 11चं पण रिव्हिजन, 11च्या पण एवढ्या टेस्ट, 11च्या पण ग्रँड टेस्ट, समजलं का, एवढे आपण प्रयत्न करतोय. म्हणजे कन्सिस्टन्सी आहे, टेस्टमध्ये कन्सिस्टन्सी आहे, लेक्चरमध्ये कन्सिस्टन्सी आहे, रिव्हिजन मल्टिपल टाइम होतं, है ना. याच्यामुळे तुम्हाला चांगली सर्व्हिस भेटते आणि अल्टिमेट काय होतं, तुमचा मार्क्स वाढतात आणि तुम्ही पुढे तेच सांगता की एवढ्या टेस्ट झाल्या की ज्यावेळेस समर्थ आणि प्रज्वलला बोलवलं होतं मी इकडे, त्यावेळेस त्यांनी एक लाईन यूज केली होती. ते काय बोलले होते? क्लासची एवढ्या टेस्ट दिल्या आम्ही की बोर्डाची एक्झाम पण आम्हाला क्लासची टेस्टच वाटली. आठवते का कोणाला? आठवते का? बोलले होते. म्हणून वेळ गेलेली नाही. आता इथून पुढच्या जेवढ्या टेस्ट असतील त्या टेस्ट प्रामाणिकपणे चांगल्या द्या. मार्क्स कमी पडू द्या. मी काय म्हणतोय, मार्क्स आउट ऑफ नकोय मला. कॉपी करू नका, त्याचं बघू नका, बडबड करू नका, स्वतःला जमेल तेवढे द्या, है ना. 4 लेसनवर असेल तर 2 लेसन बेस्ट करा. ज्यांनी आतापर्यंत सिरियस टेस्ट दिले, सिरियस स्टडी केले, त्यांनी 4चे 4 बेस्ट करायचेतच. पण ज्याने व्यवस्थित नाही केलं आतापर्यंत त्याने 2 तरी व्यवस्थित करा. पण कॉपी ह्याचं बघा त्याचं बघा नका बघू, है ना. बघायचं असेल तुम्हाला तर असेल तर मी एक दिवस अगोदर माझ्याकडे क्वेश्चन पेपर मागा, मी क्वेश्चन पेपर देतो, तेवढाच लर्न करा आणि इथं येऊन ते तेवढ्या वेळेमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा, असं करा. पण हे दाखव ना मला, अवाकडं बसायचं, बघायचं याचं त्याचं कॉपी, असा प्रकार नका करू, है ना. काय फायदा नाही. विवेक, ओम, श्रीजल, है ना, आज काल जे आले होते सर्व कॉपी करत होते संध्याकाळी. दोघं तिघच होते सिरियस लिहित होते आणि काही जण तर आलेच नाहीत. बरं झालं येऊ नका, प्रिंटिंग कॉस्ट वाचतो माझा. क्वेश्चन पेपर प्रिंट करावे लागतात ना, है ना. अज्ञा तू नको हा टेस्टला. तू आलते? अरे तुम्ही दोघे आलता. कोण आलं नव्हतं? हा, अंजली तू पण आलती. काशी नाही आणे का? ठीक आहे, नाही आणे का. श्रुती मॅडम येऊ नका टेस्टला. अंचल, ईश्वरी येऊ नका. समीक्षा टेस्ट नको देऊ हा. द्यायचीच नाही टेस्ट. का द्यायची? टेस्ट द्यायची असते का? टेस्ट द्यायची नाही. शेवटचे 40 दिवस छान झोप घ्यायची. टेन्शन नको ना. सरांना टेन्शन आलं ना, ECG करावी लागली मला, है ना. हार्ट अटॅक बीट अटॅक काय आहे का चेक केला. टेन्शन आहे ना, सरांना टेन्शन आहे. का टेन्शन घ्या, अभ्यासाने कोणाच काय भलं झालं. टेस्ट देऊ नका, क्लासला वेळेवर येऊ नका, बाहेर एन्जॉय करा. समजलं. बाहेरचं रोज खायचं, ऑइली खायचं, व्यायाम करायचा नाही, काही जास्त वेळ झोपायचं. कॉलेजला गेलं तरी बाहेर कट्ट्यावरती बसायचं. कोण आलं गेलं बघायचं, लक्ष ठेवायचं, है ना. हे तर जिंदगी आहे. अभ्यास 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 केलं कोण आहे? बिल गेट्सने थोडी स्टडी केली कॉलेज लाईफ मध्ये, है ना.
बरोबर आहे का? त्याचबरोबर कोण रे? इलॉन मस्क. एवढे करोडपती अब्जाधी झाले ते थोडी शिकलेले आहेत. ते अभ्यास नाही केला, फेल झालेले लोक आहेत. पण तुम्ही पण 12वीला फेल व्हायचं व्हायचं रे. आपल्याला हिस्ट्री क्रिएट करायची आहे ना. हे लोकांचं नाव एवढं काय, हे म्हणतात ना मी कॉलेज कॉलेज काय ड्रॉप आउट आहे है ना, कॉलेज ड्रॉप आउट आहे, कॉलेजमधनं है ना, कॉलेज केलेलं नाही आहे ना. मग आपण पण काय अभ्यास करायचा, हिस्ट्री क्रिएट करायची आहे ना. ह्या लोकांची हिस्ट्री आहे ना. हे जेवढे आहे तेवढे कॉलेज आहे ना. 12वी फेल व्हायचं, पास व्हायचं नाही है ना. अरे पा पास होऊन काय होत नसतं, अभ्यास करायचा नसतो. क्लासला एन्जॉय करण्यासाठी यायचं असतं. आईवडिलांनी पैसे त्यासाठीच भरले. पिक्चरला तर जाऊ शकत नाही ना, मूवी पाहायला जाऊ शकत नाही, इथं येऊन मूवी सारखं एन्जॉय करायचं. ठीक आहे, ओके. दात काढायचे, हसायचं, बालिश सारखं राहायचं. बालिश कसे असतात, लहान बाळ काही रागवा काही करा ते हसत हसत हे खेळते हे हो असं राहायचं. जो लहान लेकरांसारखा राहतो, जगातला सर्वात खुश पर्सन तो आहे. ठीक आहे ना. एवढे सांगितलं, एवढे कान मंत्र पाळायचे. लाईफ मध्ये खूप मोठं नाव होणार तुमच्यासोबत माझं पण. ठीक आहे, ओके. चला. आणि सर्वात महत्वाचं तुमच्या आई वडिलांचं, ज्यांनी तुम्हाला जन्म दिला है ना, बरं का. ठीक आहे. जे काय सांगितलं ते सर्व एक्झॅक्ट पॉझिटिव्ह झालं पाहिजे, निगेटिव्ह उलट काहीच नाही करायचं. हा, अभ्यास करायचा नाही, काहीच नाही करायचं. 40 दिवस राहिलेत, का टेन्शन घ्यायचं. मी तर टेन्शनच घेणार नाही. तुम्ही या नाही या, मी तर टेन्शन नाही घेणार. हा, अरे बाबा, आताच मला डॉक्टरने सांगितलं स्ट्रेस नको घेऊ, फ्री रहा. म्हणून ते येताना एक काका होते है ना रे, क्या बोला उसको, अरे काका को क्या बोला, हाय काका, पहचान का भी नहीं, इसलिए डॉक्टर ने बोला खुश रहने का, जो पागल होता है वही खुश होता है ना. पागल सारखं राहायचं, अजिब असं राहायचं. हसू नका, दात काढू नका, खुश राहायचं, टेन्शन घ्यायचं नाही. बरोबर. हा, अभ्यास तर मुळीच करू नका, खरंच सांगतो मी. हा, अभ्यास करायचं पाप लागतं, अभ्यास नसेल. गुडविल इज बिल्ट, गुडविल स्लोली 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 अँड ग्रॅज्युअली. म्हणजे आता आपल्या क्लासचा ब्रँड हा एका रात्रात झाला का. आता तुम्ही एवढं विश्वासाने आलात, एका म्हणजे एक वन नाईट गुडविल वाढली का. खूप वर्षाची मेहनत आहे. प्रत्येक वर्षी थोडे 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 रिझल्ट येत गेलेला आहे. आज बघायला गेलं तर मोर दॅन 67 स्टुडंटला अकाउंटला 90+ मार्क्स आहेत. 12 स्टुडंटला 100 पैकी 100 मार्क आहेत. समजलं. हे एक वन बॅच मधनं झालं का. प्रत्येक बॅच मधनं थोडं 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 होत इथपर्यंत आलेलं आहे. आता स्कूल सुरू होईल, मग स्कूल आणखीन ग्रो होईल. म्हणजे मला हे सांगायचे, कुठलाही बिझनेस असू द्या, त्याची गुडविल हे वन नाईट हे होत नसतं, हे ना दवे. व्हेरी गुड. हे इथंच झोपायला लागलं. म्हणलं काय घरी जाऊन झोपायचं, इथंच झोपतं. व्हेरी गुड, वेल डन, ग्रेट, यू आर ग्रेट, छान, झोप जा. ते खरंच झोपतंय, इथेच झोपायला लागलं. ते ते डोळे बघा आहेत ना, लाल लाल आहे ना. इन ब्रीफ, इन ब्रीफ द मॉनिटरी व्हॅल्यू, लक्ष द्या रे. इन ब्रीफ इथे आलो बघा. आता आतापर्यंत जेवढं बोललो इथपर्यंत आलो बघा. मॉनिटरी व्हॅल्यू ऑफ रेपुटेशन ऑफ द बिझनेस कन्सर्न अर्न ओव्हर द इयर्स इज टर्म ॲज गुडविल. समजलं. खूप साऱ्या वर्षामध्ये, खूप साऱ्या वर्षामध्ये आहे ना, जेवढी मेहनत घेतली त्याचं जे आता पैशामध्ये जे फळ भेटते त्याला काय बोलायचं, गुडविल. समजलं. पुढे गुडविल दिखती है क्या. आईफोन बहुत अच्छा है, BMW, मर्सिडीज बोलते ना, है ना. लॉन्ग ड्राइव, मर्सिडीज में लॉन्ग ड्राइव है, मर्सिडीज कितना अच्छा है. गुडविल, मर्सिडीज दिखती है, आपकी वो असेट है, बेचने वाले का गुड्स है.
समझ रहा है? लेकिन जो नेम फेम रेपुटेशन दिखता है कभी? जादव सर अच्छा पढ़ाते हैं, जादव सर दिख रहे हैं इंसान इधर, लेकिन नेम फेम है ना, बहुत स्ट्रिक्ट सर है। ये दिखता है कि ये जो थिंकिंग है, ये जो है वो दिखता है क्या? थिंकिंग दिखती है क्या? रेपुटेशन दिखता है क्या? नहीं। इसलिए इसको बोलते हैं इनटेंजिबल फिक्स असेट। तो टेंजिबल फिक्स असेट के ऊपर क्या होता है? डेप्रिसिएशन। डिक्रीज इन द वैल्यू ऑफ फिक्स असेट मतलब डेप्रिसिएशन, टेंजिबल। और इनटेंजिबल का क्या होगा? रिटर्न ऑफ और और रिटर्न ऑफ, खत्म। टेंजिबल फिक्स असेट का डेप्रिसिएशन, इनटेंजिबल फिक्स असेट का रिटर्न ऑफ। आगे, इट इज अ इनटेंजिबल असेट, इट कॅन नॉट बी सीन, याला पाहू शकत नाही, टच करू शकत नाही. इन दिस वे गुडविल इज गुड नेम, good name, reputation of the firm which attach the customer towards the business and thereby help the firm to earn a super profit. In short, goodwill refers to the reputation of the business enterprise which is acquired through the successful operation and customer satisfaction. Successful operation and customer satisfaction मुळे गुडविल वाढत असते. आता आज आपण फक्त गुडविल म्हणजे काय बघितलेलं आहे. काय सांगितलं मी? आज फक्त गुडविल म्हणजे काय बघितलं. आता आपल्याला उद्या बघायचे मेथड्स ऑफ गुडविल. समजला? यस. तर त्रास होतोय?